नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आपण आहोत माझ्या गावामध्ये आणि जोरदार पाऊस पडलेला आहे आणि आपण पाहू शकता नदीला किती पाणी आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. आणि आपण आधी हे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. आपण उन्हाळ्यात गरम पाण्याच्या झऱ्याला जाणार आहोत. किती पाणी आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि आपण पाहू शकतो नदीला किती पाणी आहे ते. मित्रांनो, उन्हाळ्या गरम पाण्याच्या झऱ्याला भेट द्यायला येणार असाल तर तुम्ही कृपया येऊ नये, कारण आपण पाहू शकतो हे तुडुंब भरलेलं आहे. हे बघा, एवढं पाणी आहे इथे आणि नदीलाही अमाप पाणी आहे. तुम्ही पाहू शकता एकदम तासानं आमच्याकडे बोलतो तासाने पाणी आलेलं आहे आणि पाणी वाढण्याची शक्यता आहे अजून. आणि मित्रांनो, या इथे समोर ऑक्टोबर ते जूनपर्यंत आम्ही इथे उतरून जातो इथून. आणि त्या इथे आता तर किती पाणी आहे आपण पाहू शकता. आणि माझं ग्रामदैवत श्री आई महालक्ष्मी मंदिर. आणि आपण पाहू शकतो इथे शेतकरी आहेत, ते आपल्या लावणीची तयारी करत आहेत. मोठं ते केशव बोरसंकर आहेत तिथे, आपण त्यांना पाहू शकतो. जर एवढं पाणी मे मध्ये असतं तर लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. आणि मित्रांनो, 2 दिवसांनी पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकरी आपापल्या बांधावरती दिसत आहेत शेतीची कामं करण्यासाठी. आणि हा पूर्ण परिसर